नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पेण तालुक्यातील वडखळ येथे सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवा या लॉज व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. पेण तालुक्यातील वडखळ येथे सावली लॉज रूम 115 मध्ये लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवा यांची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने गळा कापून गंभीर जखमी करून त्यांची हत्या केली. यावेळी मारेकऱ्याने त्यांचे गुप्तांग कापून त्यांच्या डोळ्यावर ठेवले असल्याचे निदर्शनास आले. या हत्येची माहिती मिळताच पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे करत आहेत. खालापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणाऱ्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी सभापती नरेश पाटील यांच्या आणि कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजप किरण ठाकरे यांच्या उपस्थितीत घोडिवली येथील तरुणांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. रुपेश नागेश फराट, निखिल जनार्दन फराट, प्रज्वल प्रकाश पिंगळे, वैभव गणपत पिंगळे, स्वप्नील जनार्दन फराट, शरद गणपत पिंगळे, रवींद्र जानू जाधव, विलास बळीराम पिंगळे, गणेश दुदाजी पिंगळे, गणेश जानू जाधव, संजय रघुनाथ देवकर, सागर विठ्ठल परबलकर या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुरुड एकदरा येथील ध्रुव लोधी यांच्या मालकीची कस्तुरी या बोटीतील नाखवा आणि खलाशी खोल समुद्रात मासेमारीकरिता गेले असता त्याच ठिकाणी LED मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय लोकांकडून कस्तुरी नौकामधील नाखवा आणि खलाशांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे मुरुड शहर, एकदरा, राजपुरी आणि नांदगावमधील कोळी बांधव एकत्र आले होते. त्यांनी मुजोरी करणाऱ्या LED मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मोठ्या संख्येने कोळी समाज एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला होता. याची दखल मुरुड पोलीस ठाणे यांनी घेऊन अखेर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ध्रुव गोपाळ लोधी यांच्या तक्रारीनुसार अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर गाव येथील मनोज हरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणतर्फे विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी आदिवासी बांधवांना मच्छीमारीसाठी 6 बोटींचे वाटप उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांनी शासन राबवत असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणतर्फे प्राप्त झालेल्या बोटींचा वापर हा आपल्या उदरनिर्वाहासाठी करावा अशा सूचना दिल्या. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणचे अधिकारी सुहास साळसकर, विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गा बाकी, सामाजिक कार्यकर्ते BM ठाकूर, राजेंद्र मढवी, ज्ञानप्रकाश पाटील, नामदेव ठाकूर, नितीन कातकरी, देवीदास कातकरी, रवी कातकरी, दीपक कातकरी, सुनील कातकरी, संजय कातकरी यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी उद्या विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत उद्या तर 23 फेब्रुवारीला अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे.
उरण तालुक्यातील कुंडेगाव नवघर येथील रामकृष्ण केसरीनाथ भोईर यांचा 16 वर्षीय मुलगा जितेश रामकृष्ण भोईर याला ॲपलआर्स्टाइक अनेमिया नावाचा रोग झाला असून त्याच्या डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ऑपरेशनची गरज असल्याचे सांगितले आहे। त्यासाठी काही चाचण्या सुद्धा करण्यास सांगितले आहे। सदर उपचारासाठी 40,22,800 रुपये खर्च लागणार आहे। त्या अनुषंगाने जितेशचे वडील रामकृष्ण भोईर यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध सामाजिक संस्था, संघटना यांना सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत विजय विकास सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जितेशच्या उपचारासाठी 25,000 रुपयांची मदत केली असून विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर, उपाध्यक्ष विकास भोईर यांच्या हस्ते ही 25,000ची मदत करण्यात आली। खोपोली रेल्वे स्टेशन लगत असणाऱ्या जयाबार, बिहारी गाव, रहाटवडे मार्गावर असणाऱ्या टपरी सदृश ढाब्यामध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला। खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान मोहन मोरे आणि त्यांचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले। मात्र तोपर्यंत टपरीमध्ये असणारे सर्व साहित्य जळून खाक झाले। सुदैवाने या ढाब्याच्या मागे विद्युत पुरवठा करणारे जनित्र असून या आगीचा भडका जनित्राला लागला असता तर मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती। तर याच वेळेत विहारीतून खोपोली गावात शाळेत जाण्यासाठी शाळकरी मुले जात असताना सुदैवाने या सर्व घटना टळल्याने खोपोलीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला। या घटनेमुळे अनधिकृत बांधकाम खोपोली नगरपालिकेने हटवावे अशी मागणी जोर धरत आहे। पेण तालुक्यातील जंगल भागात आग लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून डोंगराच्या डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत। यामध्ये वनसंपदेची प्रचंड हानी होत असल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे, परंतु याकडे वन खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे। पेण तालुक्यातील जावळी येथील वनविभागाच्या हद्दीत 3 दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत वनविभागाकडून लागवड केलेल्या 25 हेक्टर क्षेत्रात नुकतीच आग लागल्याने अनेक झाडे जळून खाक झाली, तर काही झाडे वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले। या आगीची माहिती समजताच ग्रामस्थांनी आग विझवण्याचे अनेक प्रयत्न केले, तर काही वनविभागाच्या अधिकारी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली, परंतु आग इतकी भीषण होती की आग विझवण्यास अपयश आले। पिरकोन गावातील भाजप उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्या पत्नी बिंदू मुकुंद गावंड यांची उरणचे दमदार आमदार महेश पालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत भाजप उरण तालुका सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, माजी महिला अध्यक्ष संगीताताई, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, धुतुमचे ज्येष्ठ नेते धनाजी, सरपंच विशाखा ठाकूर, सार्डे सरपंच रोशन पाटील उपस्थित होते। उरण नेरुळ लोकलने प्रवास करणाऱ्या उरणमधील एका महिलेची चालत्या लोकलमध्येच प्रसूती झाली आहे। यामध्ये या महिलेला मुलगी झाली आहे। यावेळी जनरल बोगीतील महिला आणि मुलींनी मदतीचा हात पुढे करत प्रसूती झालेल्या महिलेला मदत केली, तर प्रवाशांनी लोकल चालकाला संपर्क साधला। त्यामुळे नेरुळ स्थानकात रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने महिलेला रुग्णवाहिकेतून नेरुळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। उरणच्या भवरा परिसरात राहणाऱ्या आणि मोलमजुरी करून गुजारा करणाऱ्या मुजमी सय्यद यांच्या गरोदर पत्नीला त्रास सुरू झाला। त्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी केली। बरं वाटत असल्याने उरण नेरुळ लोकलमधून नेरुळला जात होते। लोकल उल्वेनोडमधील बामणडोंगरी स्थानकात पोहोचली असता या महिलेला पोटात प्रसूती कळाली। त्याचवेळी तिची धावत्या लोकलमध्ये प्रसूती झाली। त्याच क्षणी डब्यातील निकिता शेवेकर या आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी याच डब्यातून जात होत्या। त्यांनी पुढाकार घेत प्रवास करणाऱ्या इतर महिला आणि मुलींच्या सहकार्याने ओढण्या गोळा करून पडदे धरले आणि नेरुळ स्थानकापर्यंत प्रसूत महिलेला धीर दिला। गुन्हे शाखा कक्ष 1 ने केलेल्या धडक कारवाईत वाहन चोरीच्या 19 गुन्ह्यातील आरोपींना अटक करून 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत। मारुती सुझुकी ब्रिझा कार तसेच मारुती इको कार चोरी झाल्याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा कक्ष 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास
सुरू करून CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोहम्मद फैज अकबर अली शेख आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांच्या पथकाने मेरठला येथे जाऊन आरोपी मोहम्मद फैज अकबर अली शेख याला ताब्यात घेऊन अटक केली। तसेच या गुन्ह्यातील दुसरा आरोपी मोहम्मद शमीम मोहम्मद शफी शेख यालाही साकीनाका परिसरातून अटक करण्यात आली। या आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी नवी मुंबई आणि ठाणे परिसरात मोटार कार चोरी केल्याचे कबूल केले। या आरोपींकडून 15 लाख रुपये किमतीचा ब्रिझा, एर्टिगा, इको कार अशा एकूण 3 कार जप्त करण्यात आल्या। दरम्यान आरोपींनी चोरी केलेली ब्रिझा कार त्यांनी अहमदनगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत एका मोटरसायकलीवरील इसमास धडक देऊन अपघात केला असल्याचे समोर आले आहे। या अपघातात त्या इसमाचा मृत्यू झाला असून आरोपींनी अपघात करून सदरची कार ही घटनास्थळी सोडून पळून गेली असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर घटनेबाबत अहमदनगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।